महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या लोककला मराठी माणसांपर्यंत पोहोचवणारे आणि त्या लोककलेला सांस्कृतिक मंचावर अतिशय महत्त्वाचे स्थान देणारे शाहीर साबळे। 3 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस। जन्मभूमी पसरणी, सातारा जिल्ह्यातल्या वाईजवळच्या या निसर्गरम्य गावानं शाहिरांना घडवलं। अगदी लहानपणीच भजन, कीर्तन, भारुड ऐकून आणि आईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकून त्या गीतांचे संस्कार त्यांच्यावर झाले होतेच। पुढे मग त्यांची पाठवणी मामाकडे अमळनेरला करण्यात आली आणि तिथे साने गुरुजींचे संस्कार झाले। राष्ट्रभक्तीपर गीतं रचण्याची आणि ती सादर करण्याची प्रेरणा शाहिरांना साने गुरुजींकडूनच मिळाली। मुंबईत पोटापाण्यासाठी आलेले शाहीर त्यानंतर कुर्ला इथे वास्तव्याला होते आणि मग तिथल्या कापड गिरणीत काम करत असतानाच त्यांना भजनी भारुडाचा छंद लागला। पश्चिम महाराष्ट्रातली अनेक मंडळी त्या काळात गिरणगावात स्थायिक झाली होती। मग ती गावातून येताना आपल्यासोबत भजन आणि भारुडाची परंपरा घेऊन आली होती। या परंपरेचा प्रभाव शाहीर साबळे यांच्यावर पडला आणि मग पुढे त्याच काळात सुहास भालेकर, राजा मयेकर, माया जाधव, शहाजी काळे अशा मंडळींशी त्यांची मैत्री झाली आणि शाहीर साबळे पार्टीची स्थापना झाली। कमीत कमी 3 पिढ्यांचं सांस्कृतिक वैभव शाहीर साबळे यांच्या लोकगीतं, प्रहसनं आणि मुक्तनाट्यांमध्ये भरलेलं आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाहीये। महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी ते इतके लोकरूप झाले होते की लोककला म्हटल्यानंतरच त्यांचं नाव डोळ्यासमोर येतं। तमाशातला मुक्तपणा आणि नाटकातली संहिता प्रधान नेमकेपणा घेऊन शाहिरांनी प्रहसनाबरोबरच मराठी रंगभूमीवर मुक्तनाट्य हा नवीन प्रकार सादर केला। किंबहुना मुक्तनाट्याचे शाहीर साबळे हे जनक होत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मराठी रंगभूमीवर लोकनाट्य ही संकल्पना शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रुजवली, ती तमाशाचे अंगभूत गुण घेऊन। आणि शाहीर साबळे यांनी मुक्तनाट्याची रचना करताना समाजातल्या समकालीन प्रश्नांवर अतिशय मार्मिक भाष्य करणारे संवाद सादर केले। मार्मिकता हे मुक्तनाट्याचे बलस्थान आहे हे शाहीर साबळे यांनी नेमकेपणानं हेरलं होतं आणि त्याचीच प्रेरणा घेऊन मराठी रंगभूमीवर अनेक मार्मिक शैली सादर केल्या गेल्या। शाहीर साबळे यांची प्रहसनं आणि मुक्तनाट्य म्हणजे मराठी रंगभूमीसाठी एक मौलिक योगदान होतं। शाहीर साबळे, राजा मयेकर, सुहास भालेकर, माया जाधव, शहाजी काळे, संजीवनी बिळकर यांनी शाहीर साबळे पार्टीची स्थापना केली आणि या मंडळींनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव एकेकाळी गाजवले। 60 ते 80च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रात क्वचितच असे एखादं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल जिथे त्यांचं मुक्तनाट्य किंवा प्रहसन झालं नाही। ही 2 दशकं म्हणजे लोकनाट्य आणि मुक्तनाट्याचा सुवर्णकाळ होती असं म्हणायला हरकत नाही। यमराज्यातील एक रात्र, नशीब फुटकं, सांधून घ्या, कोड्याची करामत, माकडाला चढली भांग, मिस तो बादशहा अशी अनेक प्रहसनं शाहीर साबळे आणि पार्टीनं सादर केली आणि या प्रहसनांमधील तत्कालिक प्रश्न आणि या प्रश्नांवरील मार्मिक भाष्य रसिकांना हसवता हसवता त्यांच्या डोळ्यामध्ये बोधाचे अंजन घालत असत। बापाचा बाप, कशी काय वाट चुकला, कोंडू हवालदार अशी मुक्तनाट्य सुद्धा एकेकाळी खूप गाजली। शाहीर साबळे यांच्या गाण्यातले सूर आणि प्रत्यक्ष आयुष्यातले सूर यांची सांगड घालून गुंतवून ठेवणारा चित्रपट म्हणजे महाराष्ट्र शाहीर। दिग्दर्शक आणि शाहीर साबळे यांचा नातू केदार शिंदे आणि टीमने खूप मनापासून मेहनतीनं साकारलेली ही कलाकृती म्हणजे या महाराष्ट्र शाहिराला खऱ्या अर्थानं सलाम आहे।